नमस्कार माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो. मी स्नेहा परत आले आहे छान छान गोष्टी आणि गाणी घेऊन. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजा मजा करताय का? हो. आणि तुम्हाला आवडतात का आमच्या गोष्टी गाणी? हं? आवडतात ना? चला मग आपण आज आपल्या वर्गाची सुरुवात करूयात. आणि कशी करायची आहे सुरुवात? आज मी एक नवीन गाणं घेऊन आली आहे. पण मला एक सांगा, तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण येते का? हो. आणि तुमच्या शिक्षकांची, बाईंची, सगळ्यांची आठवण येते, मित्रमैत्रिणींची येते ना? मग आज मी जे गाणं आणलं आहे ना, ते एका शाळेचंच आहे. पण ती एकदम अनोखी आणि वेगळी शाळा आहे. जंगलातल्या प्राण्यांची. तुम्ही ऐकलंय कधी जंगलातले प्राणी जातात शाळेमध्ये? नाही ऐकलं ना? विचार करा बरं, जंगलातले प्राणी जर खरंच शाळेत जायला लागले तर कसं होईल? काय काय मजा मजा करतील ते शाळेमध्ये. त्यांना काय शिकवत असतील? त्यांना एक दोन शिकवत असतील, आई शिकवत असतील, का अजून काही शिकवत असतील? आपण एक काम करूयात, आपण आधी ते गाणं ऐकूयात. ऐकायचंय? चला मग आपण छान छान गाणं ऐकूयात. जंगलामधली गंमत शाळा नको पुस्तके नको विळा. जंगलामधली गंमत शाळा नको पुस्तके नको विळा. या शाळेची न्यारी चरीत गाढव अन कावळा गाती प्रार्थना गीत. मोर भाऊ घेती गायनाचा क्लास. माकड घेतय पिटी नाचाचा तास. हाय 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 दादा धैया दादा धैया दादा धैया दादा धैया. ससूल्या मास्तरच्या हाती सदा छडी. ससूल्या मास्तरच्या हाती सदा छडी. शिकवताना मात्र लावती लाडी गोडी लाडी गोडी. डोळा नाही ड्रॉइंग काढा म्हशीच्या पाठी. फळा नाही ड्रॉइंग काढा म्हशीच्या पाठी. खुर्ची नाही मास्तर बसे कांगारूच्या पोटी कांगारूच्या पोटी. गणिताच्या तासाला सारेच मारती बुट्टी. वाघोबा शाळेत येता मास्तर घेती सुट्टी. मास्तर घेती सुट्टी सुट्टी. जंगलामधली गंमत शाळा नको पुस्तके नकोत वेळा. जंगलामधली गंमत शाळा. कशी वाटली तुम्हाला आमची? आवडलं का तुम्हाला गाणं? कशी वाटली? छान छान होती ना शाळा एकदम. तिथे पाटी नाही, पुस्तकं नाही. अरे बापरे. आणि काय कोण कोण काय काय करत होतं तिथे? काय केलं? गाढवाने आणि कावळ्याने प्रार्थना म्हटली. त्याच्यानंतर ससूल्या गुरुजींनी काय केलं? त्यांच्या हातात तर कायम छडी असायची, हो ना? किती छान छान ना. म्हणजे तिथे जंगलामध्ये पण सगळे प्राणी खूप खूप मज्जा मस्ती करतात. छान वाटलं ना? मग आता माझ्याकडे एक छानशी गोष्ट आहे आणि तुम्हाला ऐकायची का ती गोष्ट? ऐकायची आहे. जंगलातल्या प्राण्यांचीच गोष्ट आहे आणि गोष्टीचं नाव आहे जंगलचा खरा राजा कोण? कोण असतो जंगलाचा राजा सांगा बरं? बरोबर, सिंह, हो की नाही? हा जंगलचा राजा असतो की नाही? पण मग असं का विचारलं गोष्टीमध्ये जंगलचा खरा राजा कोण?
आपण आता गोष्ट ऐकूयात. एकदा की नाही, दोन मोठेच्या मोठे जंगल अशी शेजारी शेजारी असतात. एका जंगलाचं नाव असतं नंदनवन आणि दुसऱ्या जंगलाचं नाव असतं चंदनवन. नंदनवनचा राजा सिंह खूप शूर असतो, याचं नाव असतं शेरा. आणि चंदनवनचा राजा असतो वाघ्या. आता हे दोघं राजा जे असतात ना, त्यांचे जंगल बघा बरं का कसे असतात. नंदनवनमध्ये खूप झाडी असते, हिरवगार असतं, तिथे मोठा धबधबा असतो आणि सगळे प्राणी गुण्या गोविंदाने नांदत असतात. भरपूर झाडी असते, हिरवीगार असतात झाडी, सूर्यप्रकाश पण स्वच्छ असतो, सगळ्यांना भरपूर खायला मिळत असतं आणि झाडी असल्यामुळे फळं पण खूप असतात तिथे. त्यामुळे तिथल्या सगळ्या प्राण्यांना खूप पोटभर असं जेवायला मिळत असतं आणि सगळे प्राणी एकदम आनंदात असतात. पण चंदनवनमध्ये काय होतं माहितीये का, तिथला राजा ना असं चिडका असतो आणि चंदनवनमध्ये राजाने काही सोयीच केलेल्या नसतात. त्यामुळे तिथली झाडं वाळायला लागलेली असतात, अशी झालेली असतात, त्यांना फळं येत नसतात. तिथल्या पाण्याची नदी जी तलाव असतो ना, तसं छोटं हात गेलेला असतो. त्यामुळे लोकांना पाणी पण मिळत नसतं. त्यामुळे सगळे प्राणी हे अर्धपोटीच राहत असतात आणि का त्यांना मग भूक लागत असते, त्यांची चिडचिड होत असते आणि तिथला राजा पण चिडचिड करत असतो. पण एकदा काय होतं माहितीये का, नंदनवनमध्ये आपल्या शेरा राजाचे ना ते सगळे मित्र असतात आणि राजाचं प्रधान मंडळ असतं. म्हणजे जिराफ, कोल्होबा हे सगळेजण राजाला छान असे सल्ले देऊन आपलं जंगल अजून कसं छान बनवायचं हे सांगत असतात. पण एकदा काय करत होतं, हे सगळेजण बाहेर फिरायला जातात, पिकनिकला जातात. कोल्होबा जातो, जिराफ जातो त्याच्याबरोबर, हरिण पण जातो आणि ही गोष्ट कळते चंदनवनच्या राजाला. आणि त्याचे जे माणसं असतात ना, तरस आणि तिकडचा लांडगा, ते त्याला म्हणतात, महाराज आपण एक काम करूया, नंदनवनच्या राजाला आपण काही कोडी घालूयात, त्याला प्रश्न विचारूयात आणि त्याला सांगूयात की जर प्रश्नाचं उत्तर दिलं बरोबर तर तुझं राज्य तुझं, नाही तर आम्ही तुझ्या राज्यावरती हल्ला करू आणि आपण तिथे आपलं राज्य प्रस्थापित करू आणि तिकडचं मग सगळं चांगलं चांगलं अन्न आपल्याला खायला मिळेल, फळं मिळतील, पाणी भरपूर मिळेल. त्या राजाला ही गोष्ट पटते आणि ते एका मोठ्या झाडाच्या पानावर कोडं लिहितात आणि ते ठेवून देतात. जंगलाच्या मधोमध जागा असते, तिथे गुहा असते, गुहा. आणि मग काय होतं, आपल्या शेराला तिथे ते पत्र मिळतं, पानावर लिहिलेलं कोडं मिळतं. काय असेल बरं त्या कोड्यामध्ये, सगळेजण विचार करायला लागतात जंगलामध्ये की काय असेल. आणि आपला राजा जो असतो ना, तो तसा चिंताग्रस्त झालेला असतो, विचार करत असतो काय करायचं. आपलं राज्य तर आपण त्यांना देऊ नाही शकत. तुम्हाला आठवतंय का, तुम्हाला विचार करताय का, सुचतंय का काही काय असेल त्या कोड्यामध्ये? मी सांगते. पहिलं कोडं होतं की त्या गुहेच्या बाहेर एक मोठा ढीग ठेवला होता आणि त्याच्यामध्ये कापूस होते, पानं होती आणि छोटी छोटी फळं पण होती, काही मोठी फळं होती, काही दगड होते आणि त्याच्यावर लिहिलं होतं की हा जो एक अख्खा मोठा ढीग आहे ना, याचे 3 ढीग करायचे. हलक्या गोष्टी, मग फळं आणि मग मोठी फळं आणि दगड, यांचे 3 वेगवेगळे ढीग करायचे. पण त्याला एक अट होती, ह्या ढिगाला कोणीही हात लावायचा नाही. त्या ढिगापासून खूप लांबर एक रेघ आखली होती आणि सांगितलं होतं या रेघेच्या बाहेर उभं राहूनच 3 वेगवेगळे ढीग करायचे. आता सगळ्यांना प्रश्न पडला, कसं शक्य आहे, ढिगारातल्या एकाही गोष्टीला हात लावायचा नाही आणि 3 वेगळे ढीग कसे करणार बरं आपण. आणि दुसरं कोडं काय होतं माहितीये का, दुसरं कोडं होतं, जंगलातल्या 2 वर्षाच्या छोट्याशा पिल्लाने 10 वर्षाचं झाड उचलून आणायचं. आता तर सगळ्यांनाच प्रश्न पडला,
2 वर्षाचं पिल्लू 10 वर्षाचं मोठं झाड कसं काय उचलून आणेल? होईल का बरं असं? नाही ना. असंच वाटतं ना सगळ्यांना. सगळे जण त्यामुळे नंदनवनमधले सगळे प्राणी विचार करायला लागले. राजाने काय केलं, त्यांचा जो पोपट होता ना त्याला पटकन सांगितलं की आपलं प्रधानमंडळ जिथे फिरायला गेलेत ना त्यांना लगेच निरोप द्या आणि त्यांना सांगा की हे असे असे अटी आहेत आणि असं असं कोड आहे आणि त्याचं लवकरात लवकर उत्तर द्यायचे आपल्याला. आणि सगळेजण विचार करायला लागले, काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल. राजा तसा एकदम चिंतातूर झाला होता आणि तेवढ्यात राजाच्या समोरून असा कापूस उडत 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 वाऱ्याबरोबर गेला. कापूस उडताना गेला म्हटल्यावर राजाला एक कल्पना सुचली. राजाने लगेच माकडोबाला बोलवलं आणि माकडोबाला सांगितलं की शेजारच्या राज्याच्या राजाला जाऊन सांग चंदनवनच्या की आमची पहिली कोडं आम्ही सोडवलेलं आहे, तेव्हा सगळ्यांनी गुहेजवळ या. माकडोबा खुश झाला आणि माकडोबा टणा उड्या मारत मारत गेला शेजारच्या जंगलामध्ये. तिथे गेल्यानंतर त्याने त्या राजाला आणि त्या प्रधानमंडळांना सांगितलं. राजाला आश्चर्य वाटलं, असं कसं शक्य आहे बाबा, यांना कोण मिळालं, कुठून असं कल्पना सुचली असेल, यांचं तर प्रधानमंडळ इथे नाहीच आहे. पण सगळेजण त्या गुहेच्या तिथे जमले. तिथे एक मोठा ढीग होता की नाही, त्या ढिगाच्या समोर राजा उभा होता आणि राजाने सांगितलं, तर माझ्याकडनं या ढिगाला कोणीही हात लावणार नाही, पण तरी सुद्धा याचे 3 ढीग होतील. आणि त्यांनी कोणाला बोलवलं माहितीये का? हत्ती दादांना बोलवलं आणि हत्ती दादांना सांगितलं की करून दाखवा 3 वेगळे ढीग. हत्ती दादा ठरल्याप्रमाणे त्या रेषेच्या बाहेर उभे राहिले आणि त्यांनी अशी सोंड वरती घेतली आणि जोराची हवा फेकली त्या ढिगाऱ्यावर. हवेच्या दबावामुळे ढिगाऱ्यातले सगळे जे छोटे छोटे पानं होते, वाळलेली पानं होती, कापूस होता, असं सगळ्या हलक्या गोष्टी उडून एका बाजूला पडल्या. त्यांनी दुसऱ्या बाजूने हवा सोडली, अशी सोंड वर केली आणि अशी हवा सोडली. त्याच्यामुळे जी छोटी छोटी फळं होती ती उडून दुसरीकडे जाऊन पडली आणि जे जाड मोठी फळं आणि दगड होते ते तिथेच थांबले. अशा पद्धतीने हत्ती दादाने पहिलं कोडं सोडवलं. सगळ्या नंदनमधल्या प्राण्यांना खूप आनंद झाला आणि आपले राजा ते तर खूपच खुश झाले आणि ते परत गेले. चंदनवनचा राजा आणि त्याचं प्रधानमंडळ मात्र बापरे, त्यांना फार वाईट वाटलं की पहिलं कोडं तर सोडवलं, पण त्यांना ना थोडंसं छान पण वाटत होतं की दुसरं कोडं त्यांना सोडवताच येणार नाहीये. 2 वर्षाचं बाळ 10 वर्षाचं झाड उचलूच शकणार नाही, शक्यच नाहीये त्यांना हे करणं. आणि सगळे विचार करायला लागले. दुसऱ्या दिवशी राजाने परत एकदा माकडोबाला बोलवलं आणि माकडोबाला सांगितलं की जाऊन शेजारच्या राज्यातल्या राजाला सांगा की आमच्या एक ससुल्या वडाचं झाड घेऊन येतोय. माकडोबाला आनंद झाला आणि माकडोबा पळत पळत गेला दुसऱ्या राजाकडे. त्याला सांगितलं, आमच्याकडचा ससुल्या आहे ना छोटासा, तो वडाचं झाड उचलून आणतोय. आणि सगळेजण बघायला लागले, एवढूसा ससुल्या तो मोठं झाड कसं उचलून आणणार आहे. पण सगळ्यांना उत्सुकता होती म्हणून सगळेजण परत गुहेपाशी आले. गुहेपाशी आल्यानंतर त्यांनी राजाला विचारलं, कुठे तुमचा ससुल्या आणि असं कुठलं झाड उचलून आणणार आहे. राजा म्हणाले, थांबा हो जरा, तो येतच असेल. तिकडनं त्यांनी काय पाहिलं माहितीये, ससुल्या त्याच्या पाठीवरती एवढूस वडाचं झाड घेऊन आला. सगळेजण चंदनवनचे प्राणी हसायला लागले, हा 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 हा, हे काय वडाचं झाड आहे इतकं छोटं. राजा म्हणाला, थांबा, त्याला जवळ तर येऊ देत, मग बघा. ससुला जसं जवळ आला तसं त्यांनी नीट निरखून पाहिलं तर खरंच वडाचं झाड होतं. त्याला पारंब्या पण लागल्या होत्या, मुळं पण मोठी होती, बुंध पण जाडा होता. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हे वडाचं झाड इतकं छोटं कसं आणि पारंब्या लागल्यात म्हणजे खरंच ते 10 वर्षाचं असेल. कुठून मिळालं तुम्हाला हे. राजा खजीर झाला
मग तेव्हा राजाने सांगितलं की तुमचं कोडं ऐकल्याबरोबर मी आमच्या पोपटाला आमच्या प्रधानमंत्र्यांकडे निरोप पाठवला की त्यांनी असं असं तुम्ही 2 कोडे घातली आहेत आणि पुढचं जे काही आहे ते तुम्हाला आता आमचे कोल्होबाच सांगतील बरं का. आणि मग आले ना आपले कोल्होबा, आणि कोल्होबा एकदम हुशार असतात की नाही. मग कोल्होबा म्हणाले तुमचा कोडं ऐकल्यानंतर मी गेलो होतो लांब, आणि तिथून येताना आम्हाला ना झाडांचं खूप झाडं असलेली एक जागा दिसली, पण ती सगळी झाडं होती छोटी छोटी. मग आम्ही तिथे विचारलं हे काय आहे, तेव्हा आम्हाला कळलं की तिकडे ना शहरामध्ये घरामध्ये मोठी झाडं नाही लावता येत, म्हणून मोठ्या झाडांना असं छोट्या झाडाचं रूपांतर करतात, त्याला तिकडे बोन्साय म्हणतात. आणि असं हे वडाचं झाड मी तिकडनं घेऊन आलो. सगळे प्राणी असे अचंबित होऊन बघायला लागले, बोन्साय. मग कोल्होबाने पुढे सांगितलं की तिकडे शहरामध्ये की नाही खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात, घरं असतात, पण त्यांच्याकडे झाडं लावायला जागा नसते, म्हणून तिकडे ते सगळे लोक अशा मोठ्या झाडांना छोटंसं करतात आणि आपल्या घराजवळ आपल्या इमारतीजवळ ठेवतात, म्हणजे त्यांना शुद्ध वायू आणि शुद्ध वारा पण मिळतो. आणि त्यालाच ते लोक बोन्साय म्हणतात, मोठं झाड छोट्या रूपात. आणि मग तिकडनं येतानाच मी हे बोन्साय घेऊन आलो वडाच्या झाडाचं, आणि बघा ते आमच्या ससुल्याने उचलून दाखवलंय. ससुला तर उड्याच मारत होता आनंदाने की त्याने मोठं काम करून दाखवलं म्हणून, छोटासा होता ना तो. आणि अशा पद्धतीने नंदनवनने चंदनवनाचे 2ही कोडी सोडवले आणि चंदनवनचा राजा खूप खजील झाला आणि त्याने सांगितलं की आता 2ही जंगलाचा खरा राजा तूच हो, आणि माझ्या जंगलामध्ये पण छान छान गोष्टी कर आणि माझं जंगल पण छान छान कर. आवडली का तुम्हाला गोष्ट? कशी वाटली गोष्ट? छान वाटली का? कसं त्यांनी बुद्धीचा वापर केला आणि आपलं वन आपलं राज्य वाचवलं. त्यामुळे किती मोठं संकट आलं तरी घाबरायचं नाही, हो की नाही? आता माझ्याकडे ना एक छानसं गाणं आहे, तुम्हाला ऐकायचंय का गाणं? कोल्होबाचं गाणं आहे बरं का, ऐका. मुलांनो, मी तुम्हाला एका निळ्या कोल्ह्याची कष्टाची गोष्ट असे. मुलांनो, मी तुम्हाला एका निळ्या कोल्ह्याची कशी फजिती झाली ही गोष्ट सांगणार आहे. कोल्होबाची फजिती झाली गोष्ट असे ही गमतीची. कोल्होबाची फजिती झाली गोष्ट असे ही गमतीची. शक्कल गाडून नक्कल करता घोड मोडली जन्माची. कोल्होबाची फजिती झाली गोष्ट असे ही गमतीची. असा एकदा कोल्हा शिरुनी ऊस फळातील खाई. ऊस लागले हलू म्हणून या मालक धावत येई. पाठीवरती बसता रट्टा हर देवा. पाठीवरती बसता रट्टा बरी आठवण देवाची. कोल्होबाची फजिती झाली गोष्ट असे ही गमतीची. कोल्हा शेतातून जीव खाऊन पळू लागला. पळता पळता तो पडला एका रंगाराच्या हौदात. तिथल्या निळ्या रंगानं निळा झालेला कोल्हा घाबरला. मनात म्हणला, अरे बाप रे, या अवतारामुळे रानातले प्राणी माझा जीव घेतील जीव. पण तेवढ्यात सुचली त्याला एक शक्कल. कोल्होबा मग ऐटीत जाऊन सांगे त्या रानात. निळ्या नभातून आलो मी हा देवाजीचा दूत. आजपासून आम्हीच राजे, सत्ता आमची रानाची. कोल्होबाची फजिती झाली गोष्ट असे ही गमतीची.
या राजाला बघण्यासाठी जमले सगळे प्राणी. स्वागत करण्या मैना कोकिळ गाती सुंदर गाणी. कोल्ह्याचाही तांडा धावे बघण्याला हा राजा. आनंदाने वाजविती ते कुळी कुळीचा बाजा. सूर ऐकता राजाही मग करी साथ त्या कोल्ह्याची. ऐकून कोल्हे कुळी जाणते हा तर आहे कोल्हा. सर्व पशु मग या फसव्यावर करती एकच हल्ला. सोंग आणता अशी मुलांनो हसकत होते ढोंग्याची. कोल्होबाची फजती झाली गोष्ट असेही गमतीची. कोल्होबाची फजती झाली गोष्ट असेही गमतीची. नवनवीन गोष्टी आणि गाणी आवडलं का तुम्हाला हे गाणं? कशी त्या कोल्होबाची फजिती झाली ना, तो निळ्या रंगातच पडला आणि निळा निळा झाला. आणि मग त्याने काय ढोंग केलं? त्याने सगळ्यांना सांगितलं की मला देवाने पाठवलंय आणि आता मीच तुमचा राजा होणार. सगळ्या प्राण्यांना ते खरं वाटलं, पण असं असतं का कधी? नाही. मग त्याची चांगली अद्दल घडली त्याला. खोटं बोलला ना तो, फजिती केली ना त्याने सगळ्यांची, मग त्याचीच फजिती झाली. तर असंच माझ्याकडे आता एक कोल्होबाची गोष्ट आहे. तुम्हाला ऐकायची कोल्होबाची गोष्ट? ऐकूयात मग आपण. एका जंगलामध्ये की नाही ससा आणि कासव राहत असतात. ते दोघं खूप छान मित्र असतात एकमेकांचे. आणि त्यांना ना एकमेकांशिवाय अजिबात करमत नसतं. तुम्हाला ती ससा कासवाची शर्यत माहिती आहे की नाही? गाणं माहिती आहे ना, ससा ससा त्याने कासवाशी पैंज लावली. तर हे दोघं जण त्यानंतर खूप छान मित्र झाले होते आणि नेहमी एकमेकांच्या बरोबरच असायचे. तर काय झालं, तिकडनं एकदा हे दोघं जण खेळत होते, मस्त गप्पा मारत बसले होते. आणि तिकडनं कोण आलं माहितीये? कोल्होबा आला, कोल्होबा. आणि कोल्होबाने ससुल्याला पाहिलं आणि त्याला त्याच्या तोंडाला पाणी सुचलं. कोल्होबाने विचार केला की आता मी या ससुल्याला खाऊन टाकणार, मला किती छान छान वाटेल. पण असं करणं चांगलं असतं का? नाही. पण कोल्होबाची अडचण काय होती माहितीये? ते दोघं नेहमी बरोबर असायचे, ससुल्या आणि कासव. कोल्होबा म्हणे दोघांना एकत्र मारणं तर शक्य नाहीये, त्या दोघांना मी कसा तरी करून वेगवेगळं केलंच पाहिजे. मग कोल्होबा काय करतो माहितीये का? त्यांच्यावरती असा नजर ठेवून असतो. एक दिवस ससोबा आणि कासव दोघं जण खेळत असतात. पण कासवाने काहीतरी खाल्लं असतं, त्यामुळे कासवाच्या पोटात लागतं दुखायला आणि कासव गडाबडा लोळत रडायला लागतो. आई गो माझं पोट खूप दुखतंय ग, माझं पोट दुखतंय. म्हणून कासव रडायला लागतो आणि आपल्या ससुल्याला काही सुचतच नाही. ससुल्याचा मित्र असतो ना तो. ससुल्या म्हणतो, कासवा थांब मी तुझ्यासाठी जाऊन पटकन काहीतरी औषधी गवत घेऊन येतो, म्हणजे तुला बरं वाटेल. आणि मग ससुल्या पळत 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 जातो. इकडे कोल्होबा त्यांच्यावरती नजर ठेवून असतो. कोल्होबा बघतो की कासव एकटंच आहे त्याच्या खोलीमध्ये, त्याच्या बिळामध्ये, हो की नाही? आणि मग हा हळू 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 जातो आणि पाठीमागून कासवाच्या अंगावरती एक पिशवी टाकतो आणि कासवाला त्या पिशवीमध्ये ठेवून देतो आणि पिशवी पाठीवर घेऊन चालायला लागतो. कासवाचं पोट दुखत असतं, त्यामुळे कासवाला काहीच करता येत नाही. पण कासव ओरडत असतं, वाचवा वाचवा, मला दुखतंय, सोडा मला. तेवढ्यात तिकडनं ससुल्या येतो आणि ससुला कासवाला शोधायला लागतो, पण त्याला कासव दिसतच नाही. कुठे गेला असेल कासव? त्याचं लक्ष जातं कोल्होबाकडे. कोल्होबा चाललेला असतो आणि त्याच्या पाठीवर एक पिशवी असते. ससुबाला कळतो की ह्यानेच कासवाला नेलेलं दिसतंय, म्हणून तो त्याच्या मागे 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 जायला लागतो. थोडं पुढे गेल्यानंतर ससुल्याच्या लक्षात येतं की कोल्होबा कासवाला घेऊन त्याच्या गुहेत जाणार आहे.
म्हणून काय करतो माहितीये का, युक्ती. तो विचार करत असतो आणि त्याला एक कल्पना सुचते. तो युक्ती काय करतो, तो कोल्हवाच्या वाटेत जाऊन बसतो आणि असं झोपून घेतो. कोल्हवाच्या वाटेत जाऊन झोपून घेतो. आणि ससोबाला कोल्होबाला वाटतं की ससोबा असं रस्त्यात का झोपलाय, म्हणजे ह्याची पण तब्येत बिघडली आहे. एक काम करतो, कासवाला आधी गुहेमध्ये ठेवतो आणि मग सश्याला घेऊन जातो. असा विचार करत आपला कोल्होबा आनंदात त्याच्या गुहेकडे जायला लागतो. ससा त्याच्या मागोमागून पळत पळत दुसऱ्या वाटेने गुहेच्या मागे जाऊन लपतो. कोल्हा त्याच्या गुहेमध्ये जातो आणि ती पिशवी तशीच ठेवून देतो आणि ससोबाला आणायला म्हणून दुसरी पिशवी घेऊन जातो. आणि खूप चालतो, खूप शोधतो, पण कोल्होबाला ससा काही दिसत नाही. मग त्या कोल्ह्याला वाटतं सशाची तब्येत बरी झाली असेल आणि ससा निघून गेला असेल. जाऊ दे, आपण कासवाला डांबून ठेवलंय, आपण आता त्याच्याचकडे बघूयात. म्हणून तो घरी यायला लागतो. इकडे ससोबा काय करतो माहितीये का, ससोबा पिशवी उघडतो आणि कासवाला बाहेर काढतो. त्याच्याजवळ असलेलं जे औषधी गवत आहे ते पटकन कासवाला खायला देतो आणि कासवाला बरं वाटतं त्याच्याने. तो कासवाला पाठीवर घेतो आणि ते दोघं जण गुहेतनं पटकन बाहेर पडतात गुहेतनं आणि गुहेच्या मागे जाऊन लपून बसतात. पण त्याच्या आधी काय करतात माहितीये का, ते ती पिशवी रिकामी झालेली असते ना, त्या पिशवीमध्ये ते गांधीन माशांचं पोळं ठेवतात. कोल्हावा येतो आणि कोल्होबाला वाटतं की पिशवीमध्ये अजून कासवच आहे. कोल्होबा पिशवी उघडतो आणि गांधीन माशा सगळ्या बाहेर येतात आणि त्याच्याकडे रागाने बघायला लागतात की आमचं पोळं का तोडलं. कोल्होबाला कळतं की आता मधमाशा मला काही सोडणार नाही, म्हणून कोल्होबाची पार भीतीने गाळण उडते आणि कोल्होबा तिथून धूम ठोकून पळून जातो. कशी वाटली गोष्ट, कसं त्या सस्याने पण त्याची युक्ती वापरली आणि आपल्या मित्राला आणि स्वतःला वाचवलं, हो की नाही. त्यामुळे संकट आल्यानंतर घाबरायचं नाही, डोकं शांत ठेवायचं आणि पटकन काहीतरी युक्ती वापरायची, हो ना. चला मग आता काय करायचं आपण, तुम्हाला गोष्ट आवडलीच असेल, हो ना. आता माझ्याकडे की नाही अजून एक गाणं आहे, तुम्हाला ऐकायचंय गाणं, हत्ती दादाचं गाणं आहे, आपण ऐकूयात बरं का. एक जाळा हत्ती बागळत चालला, कोळ्याच्या जाळ्यात जाऊन फसला. जाळ बघून तो घाबरला थोडा, दुसऱ्या हत्याला लवकर बोलवलं, इकडे ये, इकडे ये, इकडे ये. दोन जाडे हत्ती बागळत चालले, खोल तलावात ते जाऊन फसले. छोटे छोटे बेडूक हसले त्यांना, तिसऱ्या हत्याला लवकर बोलवले, इकडे ये, इकडे ये, इकडे ये. तीन जाडे हत्ती बागळत चालले, घनदाट जंगलात जाऊन फसले. मोठ्या मोठ्या झाडांना बघून घाबरले, चौथ्या हत्याला लवकर बोलवले, इकडे ये, इकडे ये, इकडे ये. चार जाडे हत्ती बागळत चालले, चालता चालता चिखलात जाऊन फसले. बुडण्याच्या भीतीने ते ओरडले, पाचव्या हत्याला लवकर बोलवले, इकडे ये, इकडे ये, इकडे ये. पाच जाडे हत्ती बागळत चालले, कोळ्याच्या जाळ्यात पुन्हा अडकले. जाळ्याला बघून ते पुन्हा घाबरले,
कसं वाटलं तुम्हाला गाणं? आवडलं का? हो, अरे वा, मस्त. आता माझ्याकडे की नाही हत्ती दादाची आणि उंदीर मामाची एक गोष्ट आहे. तुम्हाला ऐकायची आहे का ती गोष्ट? ऐकायची आहे ना? मग ऐका. एकदा काय होतं, हत्तींचा कळप म्हणजे भरपूर सारे हत्ती, 4-5 असे खूप सारे हत्ती, ते सगळे एकत्र फिरत होते. एका जंगलातनं दुसऱ्या जंगलात चालले होते आणि चालता चालता दुसऱ्या जंगलात पोहोचल्यानंतर त्यांना तिथे एक तळं दिसलं. आणि त्यांनी ठरवलं की आपण आता ह्या तळ्याकाठी थांबून पाणी पिऊया. सगळ्यांना तहान लागली होती. त्या तळ्याच्या बाजूला कोण राहत होतं माहितीये का? उंदीर मामा राहत होते. आणि ह्या सगळ्या उंदरांचं की नाही तिथे बेळ होता. खूप सारे उंदीर राहायचे तिथे. तर त्या उंदरांची बिळ होती, छोटी 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 छोटी. हत्ती असे मोठे असतात की नाही, असे मोठे असतात. सगळे हत्ती तिथे चालत चालत यायला लागले. अशी जमिनीला हादरे बसायला लागले. उंदीर मामाची सगळी पिल्लं आणि सगळे त्यांचे मित्र सगळेच घाबरून गेले. आता काय करायचं, हे काय होतंय जमिनीला? आणि सगळेजण बिळात लपले आणि कोपऱ्यात जाऊन झोपले, बसून राहिले. आणि थोड्या वेळाने एक छोटासा उंदीर बाहेर आला आणि त्याने बघितलं की हत्तींचा कळप, सगळेच्या सगळे हत्ती पाण्यात उतरले आहेत. सोंडेने पाणी असं उडवत आहेत आणि मस्त मजा मस्ती चालू आहे त्यांची, पाणी पित आहेत. उंदरांना वाईट वाटलं पण की आपल्या घरावरनं हे सगळे हत्ती गेले, असं कसं करणार? आपली छोटी छोटी पिल्ले असतात की नाही. असं मग हत्तींचा तो जो राजा असतो ना, तो ठरवतो की आता आपण इथेच राहूयात. इथे मस्त पाणी आहे, नदी आहे, तलाव आहे, आपल्याला राहायला पण व्यवस्थित जागा आहे, झाडं पण हिरवीगार आहेत, त्यामुळे आपण आता इथेच राहूयात. आणि ते लोक तिथेच राहायला लागले. दुसऱ्या दिवशी परत एकदा सगळे हत्ती आले. उंदरांचे पिल्लं आणि छोटे छोटे उंदीर सगळे घाबरले. असं रोज व्हायला लागलं. मग एक दिवस त्यांचा उंदरांचा जो राजा असतो की नाही, तो ठरवतो, नाही असं नाही चालणार, रोज रोज ते हत्ती दादा येतात, आपले पिल्लं घाबरतात, कसं करणार, आपल्याला कसं चालणार हे, कोणाला लागलं वगैरे तर. मग ते ठरवतात की आपण हत्तींच्या राजाशी जाऊन बोलायचं. मग राजा, उंदरांचा राजा आणि त्याचा प्रधानजी हत्तींच्या राजाकडे येतात. ते असे हळूहळू टिंग करत येतात आणि ते हत्तीला नमस्कार करून म्हणतात, हत्ती महाराज थोडंसं बोलायचं होतं. हत्ती महाराज म्हणतात, काय झालं, बोला. उंदीर मामा म्हणतो, तुम्ही तिथे तळ्याकाठी येता, तिथे ना आमचं राज्य आहे, तिथे आमचे भरपूर उंदीर असतात, त्यांची छोटी छोटी पिल्लं असतात, सगळे घाबरतात हो तुमच्या पायांना, तुमचे असे धप 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 पाय असतात ना. पहिल्यांदा त्या प्रधानजींना वाटलं की हत्तींचा राजा खूप चिडणार, पण तसं काही झालं नाही. हत्तींचा राजा म्हणाला, हो का, हो आम्हाला माहीतच नव्हतं हो, हत्ती खूप चांगले पण असतात आणि बुद्धिमान असतात बरं का. मग ते हत्ती म्हणाला उंदीरला की अरे आम्हाला माहीतच नव्हतं तिथे तुमचं राज्य आहे, तिथे तुमचं बीळ आहे, तुमची छोटी छोटी पिल्लं आहेत, आम्हाला माहीत असतं तर आम्ही तिकडनं गेलो नसतो. पण मग आता काय करायचं, आता एक काम करूयात, आम्ही ना तिथे यायच्या आधी तुम्हाला काहीतरी खूण दाखवू, म्हणजे तुम्ही सगळी पिल्लं तुमची बिळात जाऊन आतमध्ये लपून बसा, म्हणजे तुम्हाला त्रास नाही होणार. पण मग ते विचार करायला लागतात की आता काय करायचं, कसं कळवणार तुम्हाला. हत्तीनी जर सगळ्या हत्तींनी जोरात ओरडलं तर अख्खं जंगल दण आणून सोडतील. मग हत्ती म्हणाला, दुसरा प्रधानजी म्हणाला, महाराज आपण आपल्या सगळ्या हत्तींच्या पायामध्ये घुंगरू बांधूयात. आणि घुंगरूंचा छुम 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 आवाज आला की सगळ्या उंदराच्या पिल्लांना कळेल की आपण पाणी प्यायला तळ्याकाठी येत आहोत आणि मग ते सगळे जण बिळात जातील. आणि ही कल्पना उंदरांना पण खूप आवडली आणि ते म्हणाले, हो हो ही कल्पना खूपच छान आहे, आम्हाला घुंगरांचा आवाज आला की आम्ही सगळेजण बिळात लपून जाऊ. आणि तेव्हापासून जेव्हा जेव्हा हत्ती तळ्याकाठी येऊ लागले तेव्हा तेव्हा त्यांना आधीच घुंगरांचा आवाज यायचा आणि सगळी पिल्लं बिळात जाऊन लपायची आणि उंदरांची आणि हत्तीची अशी छान गट्टी जमली. एक दिवस काय झालं माहितीये का,
हत्तींचा कळप यायच्या आधीच खूप घुंगरांचा आवाज येत होता आणि सारखा येत होता जोर जोरात. उंदरांना कळे ना की एवढा आवाज काय येतोय. बरं, जमिनीला तर हादरे नाही बसते, म्हणजे हत्ती तळ्याकाठी अजून आलेले नाहीयेत. मग उंदरांचा राजा आणि काही मोठे उंदीर जे असतात ना, ते ठरवतात की आपण जाऊन बघूयात की नक्की काय झालं आहे आणि हत्तींच्या घुंगरांचा आवाज काय येतो आहे एवढा. ते सगळे जण येऊन बघतात तर ते हळूच असं असं रंगत रंगत येतात. आणि एका मोठ्या झाडाच्या मागे लपून बघतात. तर त्यांना काय दिसतं माहितीये का? सगळ्या हत्तींचे पाय एका मोठ्या दोरखंडाने बांधून ठेवलेलं असतं सगळ्या हत्तींना. आणि तिथे शेजारी 2 दुष्ट माणसं उभी असतात. त्यांना बांधलेलं असतं. बापरे, आता उंदीर पण घाबरून जातात. पण उंदीर म्हणतात नाही, हत्ती आपले मित्र आहेत आणि त्यांनी आपलं ऐकलं. आपल्या लहान मुलांना इजा होऊ नये, लागू नये म्हणून त्यांनी कल्पना पण शोधून काढली की नाही घुंगरू पायात घालायची. मग आपण त्यांची मदत केलीच पाहिजे, आपल्याला घाबरून नाही चालणार. मग ते विचार करायला लागतात काय करायचं. थोड्या वेळाने ते 2 माणसं तिथून निघून जातात. माणसं निघून गेल्यानंतर उंदीर पटकन जातात आणि त्यांच्या सगळ्या उंदरांना घेऊन येतात आणि घेऊन त्या हत्तींच्या पायाला जो दोरखंड बांधलेला असतो ना, त्याचा असं असं करून चावून चावून तोडून टाकतात. आणि ती माणसं परत यायच्या आत हत्ती आणि उंदीर तिथून पळून जातात आणि त्यांची परत एकदा खूप चांगली मैत्री होते. काय मग बघितलं का? सगळ्यांनी मिळून काम केलं, मिळून शक्कल लढवली, युक्तीचा वापर केला, बुद्धीचा वापर केला, म्हणून हत्तींचा जीव वाचला. हो की नाही? त्यामुळे आता तुम्ही पण असंच तुमच्या मित्रमैत्रिणींना मदत करणार ना? हो ना? अरे वा, उंदीर मामाची आणि हत्तीची मैत्री परत एकदा पक्की झाली. आपली गोष्ट संपली. आवडली का तुम्हाला गोष्ट? आवडली ना? अरे वा, किती छान. आता माझ्याकडे की नाही अजून एक गाणं आहे आणि तुम्हाला ते गाणं ऐकायला आवडेल का? हो, पण मला आधी त्याच्या आधी एकदा सांगा, आता कुठला ऋतू चालू आहे तुम्हाला माहितीये का? बाहेर एवढी थंडी पडते. हो ना, सकाळी उठल्या उठल्या खूप थंडी असते की नाही? त्याला म्हणतात हिवाळा ऋतू. आणि थंडी वाजल्यानंतर काय होतं? थंडी वाजल्यानंतर रात्रीची शेकोटी पेटवली जाते, लाकडं गोळा केली जातात छोटी छोटी आणि त्याला आग लावून असं मस्त ऊब मिळते, असं त्याला म्हणतात शेकोटी. मग एकदा जंगलामध्ये की नाही खूप थंडी पडते आणि मग ते जंगलातले प्राणी पण शेकोटी पेटवतात. त्यांची काय काय मज्जा करतात तुम्हाला ऐकायचंय? आपण ऐकूयात हा. शेकोटीची गोष्ट गाणं आहे. कानटोपी, पायमोजे आणि हातमोजे घालतो. पण एका जंगलातील प्राण्यांना भलतीच थंडी भरली. एका जंगलातील प्राण्यांना भलतीच थंडी भरली. स्वेटर मफलर घालून त्यांनी शेकोटी पेटवली. स्वेटर मफलर घालून त्यांनी शेकोटी पेटवली. एका जंगलातील प्राण्यांना भलतीच थंडी भरली. एका जंगलातील प्राण्यांना भलतीच थंडी भरली. स्वेटर मफलर घालून त्यांनी शेकोटी पेटवली. स्वेटर मफलर घालून त्यांनी शेकोटी पेटवली.
इवले 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 से पिल्ले हुडहुडली जंगलातील सारी बाळे चिल्ली पिल्ली हुडहुडली जंगलातील सारी बाळे चिल्ली पिल्ली स्वेटर मफलर घालून त्यांनी शेकोटी पेटवली स्वेटर मफलर घालून त्यांनी शेकोटी पेटवली काश्मीरचे ते कानटोपरे सिमल्याची होशाल वेस्टिन इमल्या ओठावर अन गोऱ्या गालावर काश्मीरचे ते कानटोपरे सिमल्याची होशाल वेस्टिन इमल्या ओठावर अन गोऱ्या गालावर गरम गरम त्या पाण्याची हो बापरी मग घेतली गरम गरम त्या पाण्याची हो बापरी मग घेतली स्वेटर मफलर घालून त्यांनी शेकोटी पेटवली स्वेटर मफलर घालून त्यांनी शेकोटी पेटवली कारखान्याच्या प्रत्येकाचे झालेला नवनाक सर्दी पडशाला निमंत्रण आणा आले पाक कारखान्याच्या प्रत्येकाचे झालेला नवनाक सर्दी पडशाला निमंत्रण आणा आले पाक किमल्या चिमल्यांची हो नाके सर्दीने फुरफुरली किमल्या चिमल्यांची हो नाके सर्दीने फुरफुरली स्वेटर मफलर घालून त्यांनी शेकोटी पेटवली स्वेटर मफलर घालून त्यांनी शेकोटी पेटवली एकदा जंगलातील प्राण्यांना भलतीच थंडी भरली एकदा जंगलातील प्राण्यांना भलतीच थंडी भरली स्वेटर मफलर घालून त्यांनी शेकोटी पेटवली 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 आवडलं का तुम्हाला गाणं? जंगलातल्या प्राण्यांना सुद्धा किती थंडी भरून आली की नाही? आता आपल्याकडे पण अशीच खूप थंडी पडली आहे. सगळ्यांनी काळजी घ्यायची बरं का. शेकोटी पेटवा आणि भरपूर काळजी घ्या, आजारी नाही पडायचे आपल्याला. आता माझ्याकडे की नाही एक छोटासा खेळ खेळायला आपण. माझ्याकडे एक खेळ आहे आणि त्याला लक्षात ठेवून तो खेळ खेळायचा असतो. हा, तो खेळ की नाही शेकोटीचाच. त्या खेळामध्ये पण शेकोटीचा उल्लेख आहे बरं का. त्याच्यामध्ये शेकोटी करत असतात खूप जण. खूप थंडी पडलेली असते आणि त्या शेकोटीला कोण कोण येतं, पहिल्यांदा कोण आलं, नंतर कोण आलं, त्याच्यानंतर कोण आलं, हे सगळं लक्षात ठेवून सांगायचं आहे. ऐकायचं मग? चला आपण खेळ खेळूयात. हा, साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला, साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला, साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची म्हातारी शेकोटीला आली, साताऱ्याचा म्हातारा म्हातारीची म्हातारी म्हातारीचा मुलगा शेकोटीला आला, साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची म्हातारी म्हातारीचा मुलगा मुलाची बायको शेकोटीला आली, साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची म्हातारी म्हातारीचा मुलगा मुलाची बायको बायकोचा भाऊ शेकोटीला आले, साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची म्हातारी म्हातारीचा मुलगा मुलाची बायको बायकोचा भाऊ भावाचा कुत्रा शेकोटीला आला, साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची म्हातारी म्हातारीचा मुलगा मुलाची बायको बायकोचा भाऊ भावाचा कुत्रा कुत्र्यावरची माशी शेकोटीला आली, साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची म्हातारी म्हातारीचा मुलगा मुलाची बायको बायकोचा भाऊ भावाचा कुत्रा कुत्र्यावरची माशी माशीचे पंख शेकोटीला आले, माशीचे पंख शेकोटीला आले, माशीचे पंख शेकोटीला आले. मजा वाटली का?
आपल्याला तेव्हा आपण ह्याच्यामध्ये काय काय बोललेलो आहोत? साताऱ्याचा म्हातारा, आणि मग दुसऱ्याने परत कोण आलं? म्हाताऱ्याची म्हातारी आली. पण नुसतं म्हातारी नाही म्हणायचंय, साताऱ्याचा म्हातारा, म्हाताऱ्याची म्हातारी, अशी सगळ्यांची नावं जोडत जोडत लक्षात ठेवून म्हणायचंय आपल्याला. हा खेळ आपण भरपूर जणांमध्ये खेळू शकतो. तुम्ही खेळणार का तुमच्या आई वडिलांबरोबर आणि मित्रमैत्रिणींबरोबर? प्रत्येकाने एकेकाचं नाव सांगायचं, पण नाव सांगताना आधी जी सगळी नावं आली ती पण सांगायची. ह्याच्यातच मज्जा आहे. सगळं नीट युक्ती वापरून, ध्यानात ठेवून, लक्षात ठेवून बोलायचं. त्याच्याने आपली बुद्धी एकदम तल्लख होते बरं का. एकदा परत ऐकायचं, ऐकूयात. साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला, साताऱ्याचा म्हातारा, म्हाताऱ्याची म्हातारी शेकोटीला आली. साताऱ्याचा म्हातारा, म्हाताऱ्याची म्हातारी, म्हातारीचा मुलगा शेकोटीला आला. साताऱ्याचा म्हातारा, म्हाताऱ्याची म्हातारी, म्हातारीचा मुलगा, मुलाची बायको शेकोटीला आली. सातारीचा म्हातारा, म्हाताऱ्याची म्हातारी, म्हातारीचा मुलगा, मुलाची बायको, बायकोचा भाऊ शेकोटीला आला. साताऱ्याचा म्हातारा, म्हाताऱ्याची म्हातारी, म्हातारीचा मुलगा, मुलाची बायको, बायकोचा भाऊ, भावाचा कुत्रा शेकोटीला आला. साताऱ्याचा म्हातारा, म्हाताऱ्याची म्हातारी, म्हातारीचा मुलगा, मुलाची बायको, बायकोचा भाऊ, भावाचा कुत्रा, कुत्र्यावरची माशी शेकोटीला आले. साताऱ्याचा म्हातारा, म्हाताऱ्याची म्हातारी, म्हातारीचा मुलगा, मुलाची बायको, बायकोचा भाऊ, भावाचा कुत्रा, कुत्र्यावरची माशी, माशीचे पंख शेकोटीला आले. माशीचे पंख शेकोटीला आले, माशीचे पंख शेकोटीला आले. मग आजची शाळा कशी वाटली? मजा आली का तुम्हाला? आली ना? आज आपण काय काय बघितलं? आज आपण जंगलातल्या प्राण्यांच्या खूप साऱ्या मज्जा मस्ती बघितल्या. आपण आधी गाणं बघितलं, जंगलातले प्राणी सगळे शाळेत गेले होते. आणि कोण कोण होतं तिथे? मास्तर आणि गुरुजी. ससोबा होते आणि वाघ गुरुजी आले. हो ना, भरपूर मजा केली त्यांनी शाळेमध्ये. त्यांच्याकडे फळ्या नव्हता, वह्या पुस्तकं पण नव्हते. त्याच्यानंतर आपण एक गोष्ट बघितली की जंगलचा खरा राजा कोण, आणि नंदनवन मधल्या राजाने युक्ती वापरून आपल्या जंगलाला वाचवलं. हो ना, आणि शेजारच्या जंगलाचा पण त्याने खूप सोयीसुविधा केल्या मग. हो ना. त्याच्यानंतर आपण पाहिलं निळ्या कोल्ह्याचं गाणं. कोल्ह्याने कशी फजिती केली सगळ्यांची, पण त्याचीच फजिती झाली. आणि नंतर आपण एक गोष्ट पाहिली कोल्होवाची, हो की नाही. त्याला काय वाटलं, तो सस्याला आणि कासवाला पळवून नेईल, पण झालं काय, त्यालाच पळून जावं लागलं. हो की नाही. नंतर आपण काय पाहिलं, आठवा काय पाहिलं आपण? त्याच्यानंतर आपण एक हत्तीचं गाणं बघितलं. 5 हत्ती होते त्याच्यामध्ये, आणि आपण हत्तीची गोष्ट पण ऐकली. हत्ती आणि उंदीर कसे एकमेकांचे मित्र झाले आणि त्यांनी कशी एकमेकांची मदत केली. हत्तीने काय युक्ती वापरली असते तेव्हा? घुंगरू बांधलेले असतात त्यांच्या पायामध्ये, जेणेकरून उंदरांना, त्यांच्या पिल्लांना त्रास नाही होणार. हो ना. आणि मग उंदरांनी त्या सगळ्यांचा जीव वाचवला. आणि नंतर आपण कुठलं गाणं बघितलं? जंगलातल्या प्राण्यांची शेकोटी. त्यांना किती थंडी वाजली की नाही. आणि मग आता आपण हा खेळ खेळलो, साताऱ्याचा म्हातारा. हो ना. तुम्हाला मजा आली का? आजची शाळा ऐकून तुम्हाला सगळी मजा आली का आजच्या शाळेमध्ये? अरे वा. मग असंच परत भेटूया छान छान गोष्टींसंगे, छान छान गाण्यांसंगे. तोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऐकत राहा आणि मजा करत राहा. सुरक्षित राहा, सगळ्यांची काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या. टाटा.